इथे गुड मॉर्निंग झालं. एका साईडला चहा ठेवायला आहे आणि एका साईडला माझ्या बाबूची कनेरी आणि इकडे बाबूची मस्त. काय करतो काय करतो तू? डबे खोलतो. शिकला कसा डबे खोलायला? बघ कसा तो डबा खोलतो बघा. काय करतो बेटा? बेटा तू पांड पडो तुझा. इकडं मी भांडी घासायला घेतल्यात आणि याची मस्ती बघा कुठं चढलाय. याच्या डोक्याला लागल का राहील. सगळी भांडी वरती काढून ठेवतोय म्हणजे खाली पाडतोय तर मी वरती ठेवल्यात. नाही हो चढलाय बघा कुठं. बाबू बघा किती कामच आहे. बाबू लावू का तुला शाबू? शाबू लावू शाबू. मॅगी आणि इकडे बाबूचं जेवण ठेवलंय ना. बाबूचं तोंड बघा मॅगी खाण्यासाठी. ते पाहिजे. तू अजून मोठा नाहीये झाला एवढा मोठा. मॅगी घेतली त्यांना पार्सल दिले. बाळ झोपलंय किती शांत. त्याच्यासाठी जेवण बनवून आले पण आता तो झोपलाय. उद्याच ना. उद्या 10वीचे पेपर आहेत आणि आमच्या रिलेटिव्हपैकी म्हणजे आमचा गुड्डू, अभि, मानस, परत आमचा रोनक आणि माझा भाऊ सोहम या सगळ्यांचे पेपर आहेत. तर त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. उठला तर बघा तो कानाजवळ ओरडा म्हणजे तो उठलाय. हा तुमच्यामुळे उठला तो. का ग पिल्लू? पप्पानी ना. किती गुड बॉय आहे ग. कसा बसलाय माझा कुकू. बाबू जेवशील ना? पटकन फिनिश करशील ना? मग पप्पा आपल्याला भूम नाही येईल. बाबूचं जेवण आणि आता बाबूला दूध पाजते. बाबू आणि बाबूचा पप्पा किंवा मी आणि बाबू आम्ही असं काहीतरी करून साखरपुड्याला जाणार आहे. आता दोघांपैकी एकच जाऊ शकतो. आता ते डिपेंड्स बाबूवर आहे. 2 तास झालेत माझा बाबू अजून झोपलाय. ॲक्च्युली मला एक होम डिलिव्हरी पण द्यायला जायचं आहे. आता बाबूच उठत नाही तर करू काय. आता बाबूचं दूध थंड करून ठेवते पण तो उठायचंच नाव नाही घेत. पर्यायच नाही. आता तो उठल्याशिवाय तर काहीच करू शकत नाही. थंड होत ठेवलाय. मिठाई खातोय. बाबा तुला पाहिजे तुला? बोल पटकन हो का नाही. आकर आ. ही कुठली पद्धत? त्यांचं पण जाणं कॅन्सल झालं ना माझं पण. कारण का सेकंड गाडी चालवलं त्या इथं बाबूला घ्यायला कोणतरी पाहिजे ना. मी घेऊन तर काय मेडिकलला थांबू शकत नाही. एवढी मस्ती करतो. सगळा पसारा काढून ठेवतो. मी नाश्ता करतो, पाणीपुरी खातो. आमच्या त्यांना जेवण तर मी बनवून ठेवलं आहे. ऑलरेडी 3 जणांचं जेवण बनवलं आहे त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नाही. आणि हा बघा कसा खोकते. मिठाई कशी खाल्ली गचक गचक. नाही गिरेगा. पाणीपुरी खायला पण मॅच लावली. हा एवढा मॅच आहे. डिक्टेट आहे माझा नवरा. त्याची मस्ती बघा. या लावून घे नंतर ते व्हिडिओ थांब लागेल. बाबू कसं बसल बघा. बाबू बसा. बस ना त्याच्यावर बस ना. बसाल ना तो. त्याला येतो ना बसता. अंशूला जेवण भरवायचे निंजा टेके. त्याला खेळायचे त्याच्यासोबत खेळून द्यायचं तेव्हा तो जेवतो मन भरून. खाऊन झाल्यावर हे असं लोक असतात. आता पाणी आल्यावर मोठा टास्क आहे. याला काय हँडल करू का पाणी देऊ. अजून बाबा पण आले नाही. बाबांनी यायला पाहिजे तर लवकर. सकाळी ते 10 वाजता गेले तर अजून आता रात्रीचे 10 वाजतील अजून आले नाही. आता 9:30 वाजले. आता पाणी आल्यावर हा किती मस्ती करतो. याला घेऊन मी पाणी कसं घेऊ समजायला पाहिजे ना. पोराचा विचार करा. माझा नेहमीचाच आहे पण पोराचे आबाळ होते त्याचं काय. तर तो पाण्यात जास्त मस्ती केला का त्याला लगेच सर्दी किंवा ताप येतो.
पोराकडे कमी दुर्लक्ष होतं का याच्यामुळे? हा बघा, काय आला बाबू? काय आला? बर, त्याला माहिती पाणी आला. बघा, माझ्यापेक्षा काही त्याला होतं पाणी भरायची. इकडे पाणी सोडायला घेतलं ना, बाबा लगेच अर्ध्या तासात आलं. आणि याची मस्त आम्ही गेलो भाकर खायला. ओ तो वय दम देतो पाणीपुरीवाला. त्याला बोल, आप बोल. आ चल प्ले चल प्ले ये गळा ये ना लपाड. पडला पडला बाबा. पकडून धर. सोडा त्याला, बाहेर बाहेर काढा त्याला, त्याचा घोडा घेऊ दे. खाली सोडा त्याला. जा, जा बस. नुसती मस्ती पाहिजे याला मूर्खाला, जा बस, जा बस. अक्कल शून्य. जा कसं काय करायचं होय? लागेल ना. लागू दे त्याला. म्हणजे आजीसनी फोन तरी केलाय का पूर्ण दिवसात? का पोरगा जेवला का काय? आल्यावर माझा बाबू, माझा बाबू. आ ती फोन काय नाही रे माझ्या मोबाईलवर. हा, मग फोन नाही ना तिकडं? काय हो? जा बस, मग. जाऊ दे. नाही. ये वांगे, ये ने. या. या. ही कुठली रे बसाची पद्धत गाडीवर? थोबाड फोडशील. मी एका जेवणाचं काय करणार? कोणाच्या? आपल्या गावात घराजवळ घर आहे ना, हा तसाळे. हा. मोठी गाडी लावतो. येताना हा, मग. आणि आता येताना नाही ना, आता आलो तेव्हा. तो कुठं राहतो? दसाडे तू तिकडे राहतो ना. नाही. अंशू इकडं बा, इकडं बा. आकर आकर ना पिलो, आकर. आ नुसती मस्ती मस्ती मस्ती. बघा कसं चालतोय बघा. गाडी आमची हलती डुलटी वय. चालतो चालतो ना मग उभा राहतो, बसतो.